जर 12 नंबरचे खेळाडू जर आलेस, 12 नंबरचा खेळाडू प्रत्येक संघाचा टायगर्स तुमचा 12 नंबरचा खेळाडू. मित्रांनो तुम्ही जुने आहात, तुम्ही असं का चुकताय? प्लीज हॅव अ सीट. दादा धाव घे. दादा धाव. विक्रम धन्यवाद, तुझं योगदान महत्वाचं राहील. भुरकावलाय मिडॉनच्या दिशेने. एक धाव. बोलायला गेलं तर बिनपगारी आणि फुल अधिकारी अशी माझी ओळख येतं. पुढचा चेंडू हवेत, खेळाडू बॉलवर येतोय. सुंदरसा जज केलाय, झेल बाद. आउट झालाय तो सचिन. प्रशांतने सुंदर कॅच घेतलाय. रोज जे तालीम करतायत ते बालेवाडी स्टेडियमवर, त्याचा हा रिझल्ट आहे. भल्या पहाटे बालेवाडी स्टेडियमवर औंध टायगर्स प्रॅक्टिस करतायत. बालेवाडी हा औंधचाच भाग म्हणू शकतो आपण. पुढचा बॅट्समन प्रफुल्ल गंगावणे, संघाचा कॅप्टन, संघाचा विराट कोहली. एम एस धोनीच्या जर्सी मध्ये प्रफुल्ल गंगावणे. पुढचा चेंडू महेंद्र झिरपे. फास्टर बॉलर महेंद्र, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. पुढचा चेंडू. 3 बॉल झालेले आहेत, 3 धावा, 1 विकेट पडलेली आहे. पुढचा चेंडू झिरपे साहेब घेऊन येत आहेत प्रफुल्लसाठी. झिरपे पुढचा चेंडू आणि खेळ क्लीन बोल्ड झालेला आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादात क्लीन बोल्ड झालेला आहे. माही ने माही को आउट किया है. महेंद्र झिरपे आउन का माही, उसने गंगावने को त्रिफळाचित किया है. ज्या पद्धतीने सामना चाललाय, अतुल पवार यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी नाव कमावलेलं आहे. त्यांचा अनुभव विचारूयात आपण, काय गतीने त्यांना रन रेटची गरज असणार आहे त्यांना विजयासाठी. अतुल पवार, तुमचा अनुभव काय सांगता येईल याच्यामध्ये? अनुभवाबद्दल बोलायचं तर मी तो टाळेल. सध्याच क्षमा असावी, कोविड नंतर काही प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत, माझ्याकडे घेतल्या जात नाहीयेत. तर या ठिकाणी 2 विकेट गेल्या सातारा संघाच्या, 3. आणि महेंद्र झिरपे आपला पूर्ण एक्सपिरियन्स वापरताना, महेंद्र तशा रोज मला टिप्स घेत असतो माझ्याकडनं, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुढचा चेंडू माही, स्ट्राईकवर आहे तो विकी. माही, ओ सुंदर असा बॉल, 1 धाव पूर्ण. ॲग्रेशन दिसतंय या ठिकाणी. ज्या प्रकारे हा सामना चाललाय अतुल, तुम्ही बघता तुमच्या वेळेस जो तुम्ही खेळायचा मॅचेस, त्यावेळेस प्रत्येक ओव्हरचं रन रेट असायचं 20-25चं. पण मात्र आत्ताचं रन रेट बघताय आपण, 4च धावा झालेल्या आहेत 0.5 बॉलमध्ये. एकदम हातात मात्र सुटला, झेल सुटला. बघूयात किती महागात पडणार आहे हा झेल. झेल सोडलाय तो प्रसाद. प्रसादचं शाबासकी देताना टीम खेळाडू त्याचं मनोबल वाढवताना. पुढचा चेंडू, ओव्हर संपलेली आहे, 1 ओव्हर संपलेली आहे. तर धाव संख्या होतीये 5, 2 विकेटच्या नुकसानीवर. सुंदर असं झिरपे यांनी ओव्हर टाकलेलं आहे. पुढचं ओव्हर टाकतायत ते गणेश. विकी खेळतायत गणेशला.
तर आपण बोलूयात अतुल पवार या उत्कृष्ट खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे यांनी स्कॉटलँड, युगांडा, लंडन अशा बरेच मोठ्या मोठ्या देशांकडून खेळलेले आहेत ते. पण आपले वेलफेअर फाउंडेशनमध्ये प्रथमतः ते पुढचा चेंडू ते फटकावतायत. एकदम सुंदर असा कट केलेला आहे, तो जातोय थेट अंपायरकडे. लक्ष, चौकार. पहिला चौकार झालेला आहे. अतुल, परत एकदा येऊयात आपण अनुभवाकडे. युगांडाचे पूर्व क्रिकेटर अतुल पवार आपलं अनुभव व्यक्त करतील. धन्यवाद राहुल. अनुभवावरनं बोललास ते बरोबरच आहे. तुझा अनुभव कमी मित्रा. लंडन हा देश नसून एक शहर आहे. तर मला एक अपील आहे मित्रांनो, सातारा रोड स्पार्टन, हिंदवी रायझर्स, फार्मा स्ट्रायकर्स आणि फार्मा टायटन चारही संघांनी रिपोर्ट करायचे मंचाजवळ. तर दरम्यान एक सिक्स मारलेला आहे अमरने. धावसंख्या 15. दुसरं षटक गणेशचं. सातारा रोड स्पार्टन, हिंदवी रायझर्स, फार्मा स्ट्रायकर्स आणि फार्मा टायटन चारही संघांना विनंती की त्यांनी मंचाजवळ रिपोर्ट करायच्या. दरम्यान एक बॉल हवे, 2 खेळाडू बॉल खाली आणि सीमारेषेपार षटकार. धावसंख्या 21. धावसंख्या 21. या ठिकाणी मोठ्या मोठ्या घार आणि पक्षी फिरतायत. विशाल, विश्वासराव, आपण खालीच राहा ग्राउंडमध्ये, नाहीतर पक्षी उचलून घेऊन जातील तुम्हाला. मोठ्या मोठ्या घारी तुमच्यावर टपून आहेत. पुढचा चेंडू सुंदर असा फटकारलेला आहे, तो जातोय थेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जी धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला नाही मिळाली, ती धावसंख्या आता गती घेतीये आणि सुंदर असं धावफलक वाढत चाललेला आहे. चौकार, षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. चौकारानंतर स्कोरबोर्ड हलतोय. 25. पुढचा चेंडू आणि तो थेट जातोय षटकार. षटकार. 31 धावा. खूप महागडं षटक चाललंय. 4-6-6-4-6 गेलेले आहेत आतापर्यंत ओव्हरमध्ये. धावसंख्या झालेली आहे मोठी. 31 धावसंख्या झालेली आहे. 2 विकेटच्या नुकसानीवर प्रोजेक्टेड स्कोर आहे 85. सिंगल घेतलेला आहे. चोरटी धाव घेतली आहे एका बॉलवरती. 2 ओव्हर संपलेला आहे. 32 रन झालेले आहेत. 16चं रन रेट. या ठिकाणी उपस्थित आहेत आपले अनुभवी खेळाडू, जे एका ओव्हरमध्ये 29 रन दिलेले. विशाल, विश्वासराव. धन्यवाद राहुल. धन्यवाद राहुल कलाल. दीपक कलाल यांचे छोटे भाऊ राहुल कलाल. या ठिकाणी 32 धावसंख्या झालेली आहे 2 खेळाडूंनंतर. तिसरं षटक या ठिकाणी बघायला भेटते. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. थांबा, अति घाई संकटात जाई. 2 विकेट गेल्यात. तिसरी रनआउट नको. सुंदर असे सामने. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशन क्रिकेट फेस्ट 3.0. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर असा फटका. कोणच नाहीये तिकडे. चौकार, चौकार, चौकार. या ठिकाणी जयदीप यादव अंपायर. 87.5 मार्क्सचा त्यांना अनुभव. एक मॅचला ते इंजुर्ड झाले होते. अमर जाधव याची तुफानी खेळी या ठिकाणी बघायला भेटते. कॅप्टन अमर जाधव, लारेनॉनचा हा प्लेयर. त्याचा सहकारी मला सांगताना अक्षय. या ठिकाणी नितीनजी परबत, लुपिन कंपनीचे आरबीएम नितीन परबत. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा भिरकवला आहे मागे फिल्डर झिरपे. एकच धाव या ठिकाणी. धाव संख्या आहे ती 38 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 38. पुढचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. सुंदर असा झेल या ठिकाणी. सुंदर अशी किपिंग. रिषभ पंतची आठवण झाली याला बघून. 27 कोटीचा हा खेळाडू रिषभ पंत. सुंदर असा कॅच. बेस्ट फिल्डर साठी सुद्धा आपल्याला अवॉर्ड मिळणार आहे. अभिजित लडकत सर यांच्या मार्फत बेस्ट फिल्डर जो असेल त्यांच्यासाठी एक खास बक्षिसाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी बॅटिंग साठी आलाय तो शैलेंद्र. उत्तुंग 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 असा षटकार. आयोजकांचं नुकसान नाही, षटकार. बॉल आला परत. या ठिकाणी धाव संख्या झालेली आहे 44. धाव संख्या झालेली आहे 44. लॉस ऑफ 3 विकेट. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि यानंतर जे होणार आहेत ते सगळ्या नॉकआउट मॅचेस असतील. लीग मॅचचा हा शेवटचा सामना. आणि इथं मजक्कली ग्राउंड वरती कबुतरांची हवा. कॅमेरामॅन दाखवा मजक्कली. आणि सुंदर असे पक्षी या ठिकाणी बसलेले आहेत. पारवे नाही आहेत, ते कबूतर आहेत आणि शिस्तीत बसलेले आहेत माझ्यासारखे. सुंदर असं मनमोहक दृश्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. कॅमेरामॅन धन्यवाद. बॉलिंग साठी आलेला आहे तर महेंद्र पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. आणि या ठिकाणी अंपायरचा निर्णय वाईड. अंपायरचा दांडगा अनुभव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. नो मॅन लँड. एक टप्पा. नॉट आउट. महेंद्र झिरपे वर्सेस शैलेंद्र. हे षटक किती महाग पडते का स्वस्त पडते हे थोड्या वेळात आपल्याला कळेलच. या षटकावरती या सामन्याची दिशा ठरणार आहे. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये. षटकार. आयोजकांचं नाही नुकसान. षटकार षटकार षटकार. तुम्ही तुमचा स्पॉट फिक्स ठेवा. हा चांगला स्पॉट आहे कारण इथून बॉल परत येतोय. तुम्हाला धावा पण भेटतात ते आमचं नुकसान पण होत नाहीये. पुन्हा एकदा शैलेंद्रने बॅट भिरकवली आहे. चेंडू आणि ड्रॉप. कॅच ड्रॉप. 2 धावा. दुसरा कॅच ड्रॉप आहे. माझे सहकारी मला सांगताना आदित्य नागपुरे. एकदम बारीक लक्ष ना मॅच मध्ये त्यांचं. आणि एक बारीक राहुल कलाल, दीपक कलाल यांचे बंधू. पुढचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉल हा भिरकवायचा एवढंच टार्गेट आहे सातारा वॉरियर्स संघाच्या मनात. प्रत्येक बॉलला रन.
पुन्हा एकदा भिरकवलेला आहे, पुन्हा एकदा नो मॅन लँड, थोडस शपलिंग, पपलिंग, डपलिंग, पंपकिन पंपकिन बोलो हनी हनी 4. टुकू यार नो बॉलची रिंगटोन पाठवून ठेव ना आतल्या. नो बॉलची रिंगटोन पाठव ना मला. पाठवले? काइंडली चेक. येस येस. हे इथे कोण पण उठून जातंय. फिक्स नसतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकवलेला आहे, पुन्हा एकदा कबुतरांना त्रास. षटकार, षटकार. सुंदर असा खेळ या ठिकाणी शैलेंद्राच्या बॅट मधून बघताना भेटतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 64. आकडा चांगला आहे हा. 2-3 धावाचा कमी असतं तर बरं वाटलं नसतं बोलायला. धावसंख्या 64. 4 षटक 64 धावा. शेवटचं षटक लीग सामन्यातल्या पहिल्या इनिंग मधलं. अंपायर कडे नजरा, अतिशय तीक्ष्ण अशा नजरा, साधारणतः 25 mm ची गॉगल घालून जयदीप यादव. डबल टोकपी सिंगल फोकस जयदीप यादव. सुंदर असा फटका महेंद्र खाली बॉलच्या आणि हा आउट. सातारा स्पार्टन कॅप्टन, हिंदवी रायडर कॅप्टन, फार्मा स्ट्रायकर कॅप्टन आणि फार्मा टायटन्स कॅप्टन या 4ही कॅप्टनला विनंती आहे त्यांनी सभा मंडपामध्ये यायचे. मंचावरती या, मंडपात या, मंडपात. तू बोलतो ते दीपक कलाल ते त्याला शिकव जरा, शिकव तेच म्हणतो. आणि मंडपात याला तर मंडपात. याच दरम्यान उंच असा फटका, आयोजकांचं नुकसान. षटकार, द्या बॉल. आला आला. उत्तुंग असा फटका. सातारा वॉरियर्स ऑल हिटर्स. पुन्हा एकदा आणि हा फसवा चेंडू, रमेश पवार स्टाईलचा चेंडू हा. सुंदर असं व्हेरिएशन या ठिकाणी बघायला भेटते आपल्याला. थोडासा स्लो चेंडू. साताऱ्याच्या होईल अजून एक मॅच येईल. सांगितलं सांगितलं. स्पार्टन, टायटन, स्ट्रायकर आणि रायझर्स या 4ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी मांडवात या. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंगचे. फसवा चेंडू. बॉलर एकदम खास आहे, व्हेरिएशन्स करतोय. मागाशी रमेश पवार सारखी बॉलिंग, आता दानिश कनेरिया सारखी बॉलिंग. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी बघायला भेटते आपल्याला. अजून कोण राहिले? हिंदवी रायझरचं कोण आहे? हिंदवी रायझर्स बापू लेकुरवाळे. पुन्हा एकदा चेंडू हवेत, उलटा झेल पकडायचा प्रयत्न. पहिली धाव, 2 दुसरी धाव आणि बस. धावसंख्या झाली ती 74. विजयासाठी धावसंख्या आवश्यक आहे ती 75. 74 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि सुमितजी ठकार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. RBM इरिस लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड. नेहमीच आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लाभतं. बरेचसे आपले सहकारी आता RBM मॅनेजर झालेले आहेत. जयदीप यांचे इशारे, नवीन बॉल द्या. नवीन पाय का जुना?
नवीन का जुना? मेडिट्यून हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड क्रिकेट फेस्ट 3.0 बेस्ट 5 संघ आपल्याला या मॅच नंतर भेटणार आहेत. बेस्ट 5 बोला. सातारा सातारा टीम सातारा वॉरियर पटकन आतमध्ये या. फिल्डिंग लावून घ्या. प्रफुल्लजी गंगावणे पटकन फिल्डिंग लावून घ्या. थोडस वेळेचं बंधन पाळा. हिवताप टाळा. उत्तप टाळा म्हणते. तोंड बंद आहे बघ. चर्चा ग्राउंड मध्ये जाऊन करा. सातारा थोडस सहकार्य तुमच्याकडून नेहमीच आम्हाला सहकार्य असतं. ऑफ फील्ड ऑन फील्ड या ठिकाणी प्रवीणजी निकम यांचंही आगमन झालेलं आहे. सन फार्मा एरिया मॅनेजर त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नक्कीच शिवशंकर ती जबाबदारी तुमच्यावरतीच आहे. काय करायचं? सामना लवकरात लवकर सुरुवात करायची. बॅट्समन आलेले आहेत तर खेळाडू आलेले आहेत. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशन हे 3रं वर्ष. वेलफेअर फाउंडेशन अंतर्गत सुंदर अशा आपण ॲक्टिव्हिटीज घेतो. त्याच्यामध्ये हेल्थकेअर असिस्टन्स इन एमर्जन्सी असतील, ज्याच्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी असेल कुठली तर त्यावेळी वेलफेअर 24 तास तुमच्यासोबत असणार आहे. फोर्ट्स कन्झर्वेशन एन्व्हायरमेंटल अवेअरनेसमध्ये ज्याच्यामध्ये आपण गडांचं संरक्षण हे आपल्या अंतर्गत होतं. आपले बरेचशा खेळाडू किंवा आपले जे सभासद आहेत ते गडाच्या संरक्षणासाठीही आपली चळवळ करतात. दुसरं क्रिकेट फेस्टिवल आणि वेलनेस ॲक्टिव्हिटीज आपण करतो, ज्याच्यामध्ये क्रिकेट असेल, इतर वृक्षारोपण असेल, अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज वेलफेअरकडनं घेतल्या जातात. आणि ब्लड डोनेशन कॅम्प देखील आपण आयोजित करतो. पहिला चेंडू सुंदर असा पटकारलेला आहे. तो जातोय थेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिला चेंडू आणि चौकार. आनंदाचं उत्साहाचं वातावरण संघामध्ये. सुंदर असं नियोजन, सुंदर असं स्क्रीन. यावर्षी आपण एक नवीन स्क्रीन लावायचं. या ठिकाणी आपण एक पायंडा पाडलाय. बॅनर वगैरे ह्या गोष्टी वापरून प्रदूषण करण्यापेक्षा प्ले फॉर नेचर ही आपली थीम आहे. पुन्हा एकदा एक जोरदार फटका. सुंदर असा फटका. बॅट्समन आहे छोटा पण डाव खेळतोय मोठा. सुंदर असा फटका. 2 चेंडू 2 चौकार सलग लाईनीत. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकवला आहे. मागे फिल्डर. कॅच आउट. थोडीशी नजर लागली माझी आणि या ठिकाणी बॅट्समन आउट. थोडीशी नजर कॉमेंटेटर्स कर. नवीन बॅट्समन प्रसाद. प्रशांत माफ करा. प्रसाद प्रशांत काहीतरी. सुंदर असा चेंडू. 1 धाव. आपला मोठोच आहे, सवत वाढवायचं आहे आपल्याला. येस येस येस. या ठिकाणी 1 धाव. धाव संख्या झाली ती 9. 10. 5 चेंडू 10 धावा.
घाबरायला लागले मॅनेजर घाबरला पुरा पुन्हा एकदा फटका, थोडीशी मिसफिल्ड, संघासाठी घातक चौकार. धावसंख्या झाली आहे 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी बघायला भेटते. लीग स्टेज मधला हा शेवटचा सामना. सामन्यासाठी पंच म्हणून सापडले आहेत जयदीप बापू. टोपी बघ की त्याची पाठरावर. जयदीप बापू यांची टोपी दाखवण्यात येते स्क्रीनवरती. पुढून लाल, पुढून मागून लाल, पुढून हिरवी अशी टोपी जयदीप यांच्या डोक्यावर. वाईट नाही बरोबर आहे पण अरे कॉमेडी बॉलर कोण आहे? फटका मारायचा प्रयत्न, शफलिंग, थोडस रिस्की रन झाला असता हा. याला विचार दादा बॉलरचं नाव काय? विकी 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 बर्गे. विकी बर्गे, बॉलर नेम विकी बर्गे. तू सांगत जा बरं का इथं या ठिकाणी पुढचे सगळे सामने हे रोमहर्षक होतील कारण की सगळ्या टॉपच्या टीमा, फॅन्टॅस्टिक 5 टीम्स आपल्याला या सामन्यानंतर भेटणार आहेत. आणि याच दरम्यान एक चौकार, बिली बॉर्डन करायला लाव काहीतरी. चौकार. जयदीप यांची रिॲक्शन, चौकार. ऍक्टिव्हनेस दाखव म्हणा तुला अंपायरिंग. थोडासा ऍक्टिव्हनेस दाखवा, तुमचे स्किल्स वापरा, तुमचं बालपण आठवा. जयदीप यादव. कोण नाही चिडत आलं तर आपलं दुसरा पाठवू. सुंदर असा चेंडू. बघ की सगळे स्पोर्टिंग मध्ये टेन्शन. याच दरम्यान चौकार, सुंदर असा फटका, चौकार. याच दरम्यान 2 धावा. धाव संख्या झाली आहे ती 24. 19 बॉल 51 धावांची आवश्यकता. 19 बॉल 51 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बघूयात काय होतं इथे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 24. रन रेट 12चा, रिक्वायर रन रेट मात्र 17चा लागणार आहे. थोडस रिस्की शॉट खेळावे लागतील. फॅन्टॅस्टिक 5 टीम्स आपल्याला या सामन्यानंतर भेटणार आहे. लीग स्टेजचा शेवटचा सामना. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशन क्रिकेट फेस्ट 3.0 स्पर्धा मानाची. बॉलरचं नाव अजय कदम. अजय कदम. चेंडू आणि या ठिकाणी अपील. बघूया अंपायर कडे काय. आणि वाईड, वाईड, अरे आउट होता. वाईड. गजब बेइज्जती यार इथं. अतिशय हे आपले मित्र आहेत सगळे. याच दरम्यान ग्राउंडेड शॉट, पहिली धाव, एकच धाव. अतिशय शिस्तबद्ध अशी अंपायरिंग जयदीपजी यादव यांच्याकडून. डकवर्थ लुईसचं पुस्तक उशाला घेऊन झोपणारे जयदीप यादव. दूरचं रिलेटिव्ह करते.
केअर इंडिया. आणि हा सुंदर असा चेंडू, बाउन्सर, घातक असा बाउन्सर, लुंगी अंगडी स्टाईल. लुंगी निगडी. ठिकाणी आरसीबीने घेतला होता लुंगी अंगडी, पण तू काहीतरी जखम झाली त्याच्या पायाच्या घोट्याला, त्यामुळे त्याला आता घरी बसवलाय. राहुल कलाल. आणि पुन्हा एकदा बाउन्सर आणि सुंदर असा झेल स्वतःच्याच चेंडूवरती, तसंच बॉलिंग होती. स्वतःच्याच बॉलिंग वरती सुंदर असा झेल. इथे कॉमेंट्री कक्षामध्ये जास्तीचीच गर्दी झाली आहे. डिस्कस्टिंग. किती बॉल किती राहिले. सगळे आयकॉन प्लेयर, स्टार प्लेयर, फॅन्टॅस्टिक 5 टीम्स या सामन्यानंतर आपल्याला भेटणार आहे. पुन्हा एकदा महेंद्र झिरपे याचा फटका, ग्राउंडेड शॉट, पहिली धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो प्रफुल यांच्याकडे. थांब जरा, किती किती. जीव तोडून पळताना महेंद्र झिरपे. 14-46. 14 चेंडू 46 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. शेवटचा सामना लीग स्टेज मधला लवकर संपवा. दरम्यान सुंदर अशी गोलंदाजी, शिस्तबद्ध असे सर्व संघ, या सर्वही संघांचा एकदा मी मनापासून आभार मानतो. त्यांनी शिस्तबद्ध असा खेळ केला. सर्वांनी ग्राउंड मध्ये शिस्त दाखवली, वेळेचं पालन ठेवलं, वेळेचं भान ठेवलं आणि आयोजकांना मदत केली. त्याबद्दल सर्वांचे आभार. पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, डॉट. 12 चेंडू 46 धावांची गरज. 12 चेंडू 46 धावांची गरज. सामना एकतर्फी होत चाललेला आहे. बॉलर विचार पण आलंच नाही. हा बघ. दे का परत. सामना जरी एकतर्फी होता आणि तरी रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला झाडे लावायची आहेत. 500 झाडं लावायचं आपलं टार्गेट आहे. हा, आणि आडनाव पण ते, आडनाव पण सेम आहे. काय चव्हाण का? मग अक्षय चव्हाण. बॉलर सचिन, 21 नंबरची जर्सी सचिन. आणि उत्तुंग असा फटका, चेंडू वरती. बघूयात काय होतंय. थोडीशी धडक. चेक करा, चेक करा, एकच मिनिट. अंपायरचा डिसिजन 6 रन 6 धावा. चेक करा का, चेक करा, चेक करा, माफ करा, चेक करा, माफ करा, चेक करा. चेक करू दे बाबा. 6 धावा. चला पुन्हा एकदा घातक असा बाउन्सर. सुंदर अशी गोलंदाजी सातारा संघाकडून, सचिन याच्याकडून. सचिन तेंडुलकर, सचिन बेबी आणि नंतर साताऱ्याचा सचिन. सुंदर असा गोलंदाज. फुलटॉस यावेळेस मात्र. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नको. 9 बॉल 38 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 38 धावा करायच्या आहेत सामना जिंकायच्यानंतर. 9 चेंडू मध्ये 38 धावांची गरज. आणि पुढे येऊन एकदा सुंदर असा फटका. बघूयात या ठिकाणी काय होतंय. कॅच आउट. सुंदर अशी फटकेबाजी या खेळाडूकडून आपल्याला बघायला भेटली. परंतु तितकाच सुंदर झेल, तितकीच सुंदर गोलंदाजी सचिन कडून, तितकाच सुंदर झेल सातारा वॉरियर्स. ब्लड डोनेशन या ठिकाणी सकाळी आपण ब्लड डोनेशन घेतलं. 16 रक्तदात्यांनी आपलं अमूल्य रक्त दिलेलं आहे. त्यातील एक
नवरत्न मधला एक हिरं नितीन परबत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकवला आहे आणि सुंदर असा झेल या ठिकाणी. सुंदर 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 क्षेत्ररक्षण. तानाजी आउट. हॅट्रिकचा चान्स तयार झालेला आहे सचिन याच्यासाठी. या ठिकाणी नितीनजी यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचाही सत्कार करण्यात येत आहे. नितीन परबत. कुठे फक्त आतूनच दिसतोय थोडं थोडं. ए दात दाखव. हॅट्रिकचा चान्स बघूयात काय होतंय. आणि मिस. आपण 2 दिवस सामने खेळतो पण एकही हॅट्रिक झाली नाहीये. 6 दोन झाले. जाऊ द्या होऊ द्या. आरामखोर. 6 चेंडू 38 धावा. मला माहिती खूप अवघड. हा, आज झाली. मग आज कोणी घेतली. कोणी घेतली ते नाही आठवत. पण झाली आज. 6 चेंडू 38 धावांची गरज. स्ट्राईक रेट आता बघ. सुंदर असा चेंडू. डॉट बॉल. प्रसाद. बॉलर प्रसाद. सुंदर असा पहिला चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. माझ्याकडेच बघायला लागतील आपल्याला. अंपायर वर दबाव टाकू नका. नीट बघितलं तर दिसतंय. असं एकदम अचानक बघितलं तर दिसतच नाही बॉल. त्याला म्हणा कॉमेंट्री करते. अंपायर वरती कॉमेंट्री करतोय कॉमेंट्री. 3 चेंडू 0 धावा या षटकामध्ये. 3 चेंडू मध्ये 38 धावा करायच्यात. हो. बर 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 सांगतो बर बर ठीक आहे ठीक आहे. आणि दांडक त्रिफळाचीत. क्लीन बोल्ड. सातारा रोड स्पार्टन्स कॅप्टन. सातारा रोड स्पार्टन्स कॅप्टन आणि फार्मा टायटन कॅप्टन. फार्मा टायटन कॅप्टन आणि सातारा रोड स्पार्टन कॅप्टन. कॅप्टन संतोष. कॅप्टन मॉर्गन. कॅप्टन अक्षय. लवकर या. कितना आंबे झाला. कॅप्टन अमेरिका राहुल तुम्ही साईडला थांबा. अक्षय पटपट ये जरा. वर्किंग वर नाहीये मॅचेसला यायचे. पटपट ये. झालं ना संपलं ना. जमलं जमलं. 33 रन जिंकले. सातारा MR वॉरियर 33 रनांनी जिंकलेले आहेत. 33 धावांनी सातारा MR वॉरियर संघाचा विजय झालेला आहे. प्रफुल्ल यांनी शब्द दिला तो शब्द मला वाटतं यावर्षी कदाचित खरा होईल. ट्रॉफी जिंकायच्या हिशोबानेच ऐकलेले आहेत. प्रफुल्ल तुम्ही बाहेर या ग्राउंडच्या. प्रफुल्ल मंडपापाशी या मंडपापाशी. अंपायर जयदीप यादव 189वी मॅच त्यांची पूर्ण करून परत येताना. 180 नंतर त्यांनी रिटायरमेंट घेतली होती पण वरच्या 9 मॅच आम्ही त्यांना खेळवल्यात. 180 हा आकडा त्यांना खूप आवडतो. सर जयदीप.